विद्यार्थी मित्रांनो, MHT CETमध्ये कमी स्कोर आला आहे का? आणि तुम्हाला असं वाटतंय की आता चांगलं कॉलेज मिळणार नाही, त्याचबरोबर आपल्या मनासारखी ब्रांच मिळणार नाही, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हे पहा मुलांनो, चांगला स्कोर येणं हे गरजेचं होतंच, पण थोडासा कमी जरी स्कोर आला असेल तर तुम्हाला ॲडमिशन हे नक्की मिळणार आहे. काही एक प्रॉब्लेम नाही किंवा मनासारखी ब्रांचसुद्धा मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? तर त्यासाठी तुमच्याकडे एक परफेक्ट प्लॅन पाहिजे, एक परफेक्ट स्ट्रॅटेजी पाहिजे किंवा परफेक्ट आपण काय म्हणू एक रोडमॅप पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्याचा रस्ता जर चांगला माहिती असेल तर आपण लवकर काही टेन्शन न घेता व्यवस्थित तिथं पोहोचू शकतोय. बरोबर. पण आपल्याला रस्ताही चांगला माहीत नाही, आपल्याला तिथं पोहोचायचं आहे पण, आणि आपल्याकडे काही साधनं जर नसतील तर आपण रस्ता आपण व्यवस्थित पोहोचणार नाही आहे त्या ठिकाणी. मग त्यासाठी तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपण काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. आपल्या काउन्सिलिंगच्या 2 बॅचेस आहेत, क्लासिक बॅच आहे आणि प्रीमियम बॅच आहे. याचे फीचर्स वगैरे सगळ्या गोष्टी किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो आहे, तिथून तुम्ही चेक करा. आता आपला महत्त्वाचा प्रश्न राहिला की कमी मार्क्सवर देखील चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच मिळू शकते का? तर हो, मिळू शकते. मिळालेली आहे का याच्या अगोदर कोणाला? तर हो, मिळालेली आहे. लास्ट इयर आमच्याकडे एक बीड या शहरातनं एक मुलगा होता, त्याला 23 पर्सेंटाईल होते. किती? 23 पर्सेंटाईल. आणि त्याला पुणे युनिव्हर्सिटीमधलं एक कॉलेज आहे, तर त्या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळाली आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळाली. कारण का? तर कास्टचं थोडं बेनिफिट होतं आणि त्याचबरोबर आमची काउन्सिलिंग, त्याच्यामुळे त्याला ती ब्रांच मिळाली आहे. तुम्हालासुद्धा कमी पर्सेंटाईल असतील किंवा असं वाटतंय कमी पर्सेंटाईल येऊ शकतात, तर नक्की आपल्या काउन्सिलिंगला एनरोल करा. आणि त्यासोबत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्पॉट राऊंड किंवा ILS राऊंड. हे पहा, जर तुमच्याकडे रॉंग इन्फॉर्मेशन असेल तर मग तुम्ही ह्या गोष्टींचा विचारच करू नका स्पॉटमध्ये आणि ILSमध्ये जाण्याचा. कारण भरपूर मुलं आणि भरपूर पालक फसतात. मग त्यासाठी आपल्याकडे जर स्पॉट राऊंड किंवा ILSला जर आपल्याला टॅकल करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे परफेक्ट गायडन्स असणं गरजेचं आहे. आणि तो गायडन्स तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू, आपल्या यूट्यूब चॅनलवरती करू आणि काउन्सिलिंग बॅचमध्ये करू. मग त्यासाठी काउन्सिलिंगला नक्की एनरोल करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.